नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज आपण रेल्वे चॅप्टरमधला भाग 4 बघणार आहोत। भाग 1 आणि 2 जो बेसिक भाग होता तो आपण कंप्लीट केलेला आहे। भाग 3 हा पण आपण मागच्या लेक्चरला कंप्लीट केला। भाग 3 मध्ये काय होतं तर दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर आज बघणार आहोत आपण भाग 4, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर। त्याच्यामध्ये आपण म्हणतोय काय रेल्वे, परंतु व्यक्ती पण असू शकतील, विमान पण असेल, सायकल पण असेल, गाडी कार पण असेल, तुमची कुत्रा पण आहे। याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी कुत्र्याशी रिलेटेड पण प्रॉब्लेम आहे। त्याच्यानंतर आपण उद्याचा भाग जो बघणार आहोत त्याच्यात मुंग्या पण आहेत, कारण TCS ला ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत। ठीक आहे, आज आपण जो भाग बघणार आहोत तो भाग बघणार आहोत आपण भाग 4। ओके, आणि या चौथ्या भागामध्ये बघणार आहोत की दोन्ही रेल्वे काय असतील, एकाच दिशेने जात असतील तर काय करायचं। ठीक आहे, आता याच्यात 2 प्रकार पडतात याच्यामध्ये। जसं आपण काल बघितलं की मागच्या लेक्चरला की दोन्ही रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील तर काय करत होतो, तर आपल्याला माहित होतं की अंतर इक्वल टू काय हो, वेग इंटू वेळ, बरोबर आहे। मग आता दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जर येत असतील तर वेगाची काय घेतली आपण, बेरीज घेतली, बरोबर आहे। परंतु हा जो भाग आहे हा अंतर काय आहे तर हे आपल्याला सोयीनुसार रूप बदलतो, हे आपण बोललेलो होतो पहिल्या लेक्चरला। कसा बदलतो, समजा 2 ठिकाणामधला अंतर दिला असेल तर x + y म्हणजे 2 ठिकाणामधला अंतर घ्या। समजा जर 2 रेल्वे दिली असतील तर पहिल्या रेल्वेची लांबी, दुसऱ्या रेल्वेची लांबी। समजा जर एक रेल्वे दिली असेल आणि दुसरं पूल किंवा प्लॅटफॉर्म किंवा बोगदा दिला असेल तर त्यांची लांबी। परंतु जर एक रेल्वे आणि दुसरा व्यक्ती दिला असेल तर मग मात्र व्यक्ती असेल तर काय घ्यायचं, y 0 घ्यायचं, झाड असेल तर y काय घ्यायचं, 0 घ्यायचं, तुमचा पोल असेल, खांब असेल तर काय घ्यायचं, 0 घ्यायचं। हे आपण आपल्या सोयीनुसार जसं आपल्याला रिक्वायरमेंट लागते त्यानुसार ह्याचं रूप बदलून आपण वापर करायचा। ठीक आहे, त्याच्यानंतर वेगाच्या बाबतीत आलतो तर दोन्ही रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तर काय घ्यायचं, वेगांची बेरीज घ्यायची। परंतु आता आपल्याला इथं काय आहे, एकाच दिशेने जात असतील तर आपण इथं काय करणार, हे अंतर याच्यामध्ये काही अडचण नाही, हे असंच। परंतु इथं हा मात्र फॅक्टर जो आहे, जो कोणता वेग, तो वेग मात्र तुमचा दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर इथं मात्र वेगाची काय घ्यायची, वजाबाकी घ्यायची। ठीक आहे, एवढाच बदल। आता राहिला महत्त्वाचा पॉइंट या तुमच्या टाईप मधला, तो म्हणजे असा की याच्यामध्ये 2 प्रकार पडतात। काय 2 प्रकार, की काही प्रश्नांमध्ये आपल्याला हे अंतर दिलेलं असते, मग भले ते रेल्वेच्या लांबीच्या स्वरूपात असेल किंवा चोर आणि पोलीस, इथं उभा आहे चोर, इथं आहे पोलीस, याच्यामधलं जे अंतर आहे समजा 400 मीटर आहे तर हे अंतर म्हणजे हे तुम्हाला अंतर दिलेलं असतं। ठीक आहे, 2 रेल्वेची लांबी दिलेली असेल, एक पूल एक प्लॅटफॉर्म दिला असेल, एक रेल्वे दिली असेल, किंवा चोर पोलीसमध्ये दोघांमधलं अंतर दिलेलं असेल, किंवा 2 ठिकाणामधलं अंतर दिलेलं असेल। म्हणजे याच्यात 2 प्रकार कुठले पडतात, एक पडतो तुमचा अंतर दिलं असेल तर, आणि एका तुमच्या प्रकारामध्ये अंतर दिलेलं नसतंय। ठीक आहे, मग आता आपण जो बघणार आहोत हे अंतर दिलं असेल तर पहिल्यांदा ते प्रश्न कव्हर करू, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, आणि त्याच्यानंतर मग बघू की अंतर नाही दिलं तर काय करायचं। ठीक आहे, चला तर या मग आता आपण स्टार्ट करू। आता आपण हा मागचा जो भाग बघितला होता ना, सेम तसंच आहे, फक्त इथं वेगाचा कन्सेप्ट तुमचा चेंज होतो। बोला आता काय म्हणले, दोन्ही रेल्वे आहेत का बघा बरं। एका रेल्वे गाडीची लांबी 150 मीटर, दुसरीची लांबी 250 मीटर आहे, त्यांचा क्रमवार वेग दिलेला आहे तुम्हाला, आणि त्या एकाच दिशेने जात आहेत तर दुसरी गाडी पहिल्या गाडीला किती वेळात ओलांडेल। आता बघा, ही इकडं चाललेली आहे आणि दुसरी गाडी पण तिकडंच चाललेली आहे। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय असते ना की ही पहिली गाडी जी पुढे गेलेली असते तुमची, ही पहिली गाडी, ह्या पहिल्या गाडीचा वेग काय दिलाय त्यानं, 40 किलोमीटर प्रति तास, आणि काही वेळानं त्याच मार्गाने दुसरी गाडी येते, तिचा वेग दिलाय 60 किलोमीटर प्रति तास, बरोबर आहे। आता एक सहज आपण बोलतो याच्याबद्दल, काय पहा, जेव्हा तुम्हाला हे एकाच दिशेने जात असतील तर आपल्याला विचारते की ते एकमेकांना किती वेळात ओलांडतील, किती वाजता ओलांडतील, किती अंतरावर ओलांडतील, संपलं। याच्या व्यतिरिक्त याच्यात प्रॉब्लेम नसतो। काय काय, किती वेळानंतर ओलांडतील, किती अंतरावर ओलांडतील, आता दुसरी गोष्ट किती वाजता तुम्हाला ते दोन्ही रेल्वे एकमेकांना ओलांडतील, म्हणजे 3च आहेत है ना, काय किती वेळानंतर, किती वाजता आणि किती अंतरावर, हे 3च प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये येतात। ठीक आहे, चला मग आता याच्यात काय बोलायचं, जी पुढे गाडी चाललेली आहे, म्हणजे याचा अर्थ कोण, पहिली गाडी, जी पहिली गाडी चाललेली आहे तिचा वेग हा 100% दुसऱ्या गाडीपेक्षा कमी असतो।
जर पुढे जाणाऱ्या गाडीचा वेग जर दुसरीपेक्षा जास्त असेल तर गाडी पुढे निघून जाईल ना, मग मागच्या गाडीला तिनं पकडू शकेल का किंवा मागच्या गाडीला पकडू देईल का? नाही, ती पुढेच निघून जाईल. मग आपल्या प्रश्नाचा काही अर्थच उरणार नाही. त्याच्यामुळे जी पहिली गाडी असेल ना, हिचा मात्र वेग काय असेल? कमी असेल. ठीक आहे, चला मग आता आपण या आपल्या प्रॉब्लेमकडे पहिल्यांदा आपण बघूत की अंतर दिल्यास मग ते अंतर काय असेल? लांबीच्या स्वरूपात असेल, 2 ठिकाणामधलं अंतर असेल किंवा चोर पोलीस मधलं ते दिलेलं सुरुवातीचं अंतर असेल. ठीक आहे, चला या आता याच्यामध्ये काय काय म्हणलंय बघा. एका रेल्वे गाडीची लांबी म्हणजे आपल्याला दोन्हीची लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला वेगाची काय घ्यायची? वजाबाकी घ्यायची. चला बोला बरं मग. हां, पहिली गाडी 150 मीटर, दुसरी गाडी 250 मीटर आणि यांच्या वेगाची वजाबाकी केली तर काय? 20 येते इंटू काय हो? टी. टी आपल्याला काढायचा आहे, किती वेळात ओलांडेल. आता बोला, हे बारक्यात का मोठ्यात? हे मीटरमध्ये म्हणजे कशात? बारक्यात. हे कशात? किलोमीटर पर तास, 40 किलोमीटर पर तास म्हणजे याचा अर्थ हे मोठ्यात. हे जर बारक्यात असेल तर तुम्हाला ह्याला पण बारक्यातच करावं लागेल. मग बारक्यात करायचं तर याचा अर्थ काय करतो आपण? 5/18 करतो. ठीक आहे, मग आता हे बारक्यात तर टी कशात येईल? बारक्यात येईल. आणि चला बोला बरं, यांची बेरीज झाली 400. हां, हे भागाकारात आहे, इकडे येऊन गुणाकारात. हे दोघं गुणाकारात आहेत, इकडे येऊन भागाकारात किंवा म्हणू शकता 20 गुणिले 5 100. 100 काय आलं? भागाकारात. चला 0 0 0 0 कटला तर टी इक्वल टू 18 गुणिले 4 18 72. तर हे आलं तुमचं टी. हे काय आलं? ओलांडण्यास लागणारा वेळ. किती वेळात ओलांडतील? 72 सेकंद. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता या प्रॉब्लेममध्ये काय सेम प्रॉब्लेम आहे, फक्त इथं काय दिलेलं आहे? एक व्यक्ती असतो आणि त्या व्यक्तीला ओलांडायचं आहे. काय? आता व्यक्तीला ओलांडायचं आहे. हां, या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला नाही आहे, तो कुठला शब्द राहिलेला आहे? तर त्याच दिशेने. काय? त्याच दिशेने म्हणजे समोर चाललेला व्यक्ती असेल त्याला. बोला आता पहा. हां, x + y = v × t. हे तुम्ही प्रत्येक वेळेस लिहा, नका लिहू. ठीक आहे, एकदा सराव झाला की नाही लिहिलं तरी चालेल. हां, आता गाडीची लांबी किती दिली? 280. ओलांडायचे कोणाला? माणसाला. माणसाला लांबी असते का? नाही. मग काय घ्यायचं? y 0. हां, मग तुम्ही इथं 0 लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल. वेगाचा काय घ्यायचं आहे आता? वजाबाकी. गाडीचा वेग आहे 54, माणसाचा वेग आहे 12. 12 आणि 54 ह्याची जर तुम्ही वजाबाकी केली तर काय येईल बघा? 54 मधून तुमचे समजा 10 गेले तर 44 उरले, परत 2 गेले 42 उरले. म्हणजे याचा अर्थ इथं आलं तुमचं 42. आता बघा काय अडचण आहे. हे कशात? मीटरमध्ये. हे कशात? किलोमीटर पर तासमध्ये. म्हणजे याचा अर्थ हे बारक्यात, हे मोठ्यात. चालतं का? नाही. ह्यानं जर बारक्यात असेल तर यालाही बारक्यात करा आणि याला बारक्यात करायचं तर 5 काय करा? 18 करा इंटू काय हो? टी. आले. इथल्या इथं भाग द्या किंवा इकडं आणा. चला 280 हे भागाकारात, इकडे येऊन गुणाकारात. हे दोघं बी गुणाकारात, इकडे येऊन भागाकारात. चला भाग द्या. हां, 6 7 42 6 त्रिक 18. पुढे भाग द्या. 7 1 7 7 5 7 चौक 28. 35चा भाग बसत नाही. 7 1 7 7 चौक 28. पुढं काय आहे? 0. 40 झालं. 5 1 5 5 8 40. 8 गुणिले 3 किती हो? 8 त्रिक 24 इक्वल टू काय आहे तुमचा? टी. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं? 24 सेकंद. कशामुळं सेकंद घेतलं? हा पण बारक्यात, हा पण बारक्यात, तर हा कशात येईल? बारक्यात येईल. चला नेक्स्ट. तिसरं एकदम बेसिक प्रॉब्लेमपासून आपण सुरुवात केलेली आहे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये काय म्हटलंय बघा बरं. हां, आपल्याला म्हणलंय की समान लांबीच्या 2 गाड्या. आता याचा अर्थ काय? समान लांबीच्या 2 गाड्या म्हणजे दोघांची लांबी काय? सारखी. पण माहीत आहे का किती आहे? नाही. नसू द्या, परंतु लांबी दिलेली आहे. माहीत नाही ना, पण म्हणलंय त्यानं लांबी. ठीक आहे, लांबीशी रिलेटेड आहे. पुढं काय म्हणलंय? अनुक्रमे 54 किलोमीटर प्रति तास 42 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहेत. पुढे वेगवान ट्रेनने इतर ट्रेन म्हणजे दुसऱ्या ट्रेनला किती सेकंदात पार केले? 63 सेकंदामध्ये पार केली. तर प्रत्येक ट्रेनची लांबी किती? बघा आता आपल्याला माहीत नाही गाडीची लांबी, दुसऱ्या गाडीची लांबी माहीत नाही, पण काय आहे? सारखी. पहिल्याची घेतली मी L मीटर, दुसऱ्याची घेतली मी L मीटर. इक्वल टू वेगाची करा वजाबाकी. 54 आणि 42 यांची वजाबाकी करा. हां, समांतर रुळावरून चालल्यात गाड्या म्हणजे काय? एकाच दिशेनं. चला 54 आणि 42 यांची जर वजाबाकी केली आपण तर ती किती येते बघा? 12 येते तुमची. किती येते? 12. हां, किंवा आताच्या सारखं तुम्ही करू शकता. 54 मधून
वरचे 4 आणि अलीकडचे 8 म्हणजे 12, म्हणजे हे आलं तुमचं 12. आता बोला हे आपण कशात घेतलंय, मीटरमध्ये घेतलंय हो, लहान्यामध्ये. का घेतले सांगतो. इंटू तुम्हाला टी कशात दिलाय, 63 सेकंद. हा जर बारक्यात असेल, काय सेकंद म्हणले ना बारक्यात, तर यालाही तुम्हाला बारक्यातच करावं लागेल. मग याला बारक्यात करायचं असेल तर 5 भागिले काय करावं लागेल, 18 करावं लागेल. ओके चला, कितीनं भाग देऊ, 3 देऊ. बरं 3 दोन्ही 6, 3 एक 3, पुढे 3 सख 18, आणखी परत भाग देतो, 6 एक 6, 6 दोन्ही 12, म्हणजे यल प्लस यल काय आलं, 2L इक्वल टू 5 दोन्ही 10, 10 गुणिले पुढं काय हो, चला हे 10 गुणिले 21 म्हणजे काय आलं, 210. मग आता आपल्याला कोणाचे विचारले, ट्रेनची लांबी प्रत्येकी म्हणजे दोघांची. चला याला आता 2L आहे तर 1L म्हणलं तर काय, याला भाग द्या. तर याच्या अर्ध म्हणजे काय, 105. बे एक बे, याला भाग जात नाही, 0 10 झाले, बे पंचे 10, म्हणजे 105 कशात येईल, मीटरमध्ये. कशात येईल, मीटरमध्ये. का बरं मीटरमध्ये आली, हे पण बारक्यात हे पण बारक्यात, तर हे कशात येईल, बारक्यात, म्हणून आलं आपलं मीटरमध्ये. म्हणून हे आलं 105 मीटर आले. चला हां नेक्स्ट बघा, अंतरावरचंच आहे का बघा, का चोर पोलीस आहे, सेम प्रॉब्लेम आहे. हां फास्टमध्ये होत्या, सेम प्रॉब्लेम आहे, फक्त काय चेंज झालेलं आहे आपला इथं, तुमचा बदलण्यासाठी वेग तर काय वेगळा आहे आणि तुमचा वेळ वेगळा आहे. असू द्या. चला समान लांबीच्या म्हणलं की आताच्या सारखंचा सेम, पण विचारताना त्यांना काय विचारले, तर दोन्ही काय म्हणले, ट्रेनच्या लांबीची बेरीज किती, बेरीज विचारल्या. परंतु वापरताना मात्र आपला कन्सेप्ट काय एकच. पहिल्या गाडीची लांबी दुसऱ्या गाडीची लांबी इक्वल टू वेगातला फरक किती भर, परत इथं किती येत आहे, 32 आणि 44 मधला फरक काढायला गेला तर 12 आणि किती 72 सेकंदात ओलांडतंय, टी 72. ह्यानं सेकंदात म्हणजे बारक्यात, ह्यानं कशात किलोमीटर पर तास, मग यानं बारक्यात आहे ना, यालाही बारक्यात करा. याला बारक्यात केला तर काय 5 भागिले 18, 18 एका 18, 18 4 72. आता 2L इक्वल टू बोला किती येते, 2L इक्वल टू किती येते, 5 गुणिले 4 करा 20, काय 5 गुणिले 4 20 करा, किंवा 12 पंचे 60, 60 गुणिले 4 करा, 240. आता आपल्याला काय विचारलं, एल नाही विचारलं, दोघांची बेरीज म्हणजे काय, हे प्लस हे, काय हे प्लस हे. तसं आपल्याला हे प्लस हे म्हणजेच काय, 2L चीच किंमत विचारली आणि 2L चीच किंमत किती आली, 240. कसं केलं, याचा गुणाकार करू शकता ना, 4 पंचे 20, 20 गुणिले 12, 12 दोन्ही 24 आणि म्हणजेच काय 240 आलंय. चला नेक्स्ट आपलं उत्तर आलं 240. बघा आता हे चोर पोलीसवरचे प्रश्न आहेत. काय चोर पोलीस, या पूर्णच्या पूर्ण टाईपचे कन्सेप्ट याच्यात क्लिअर व्हावं. चोर पोलीसवरती पण आपल्याला भरपूर प्रश्न येतात, त्याच्यामुळं हे कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे सगळे. ओके चला या आता काय म्हणले बघा, आपल्याला एक चोर मोटरसायकलवर 60 किलोमीटर प्रति तास वेगाने पुढे पळत आहे. चोर पुढं पळतोय, त्याचा पाठलाग करत पोलीस जीपमध्ये 80च्या स्पीडनं पळत आहे आणि त्या दोघांमधलं अंतर किती आहे, 500 मीटर आहे. तर जेव्हा पोलीस चोराला पकडतील तेव्हा चोराच्या सायकलीचे किती अंतर कापलेले असेल, म्हणजे चोरानं किती अंतर कापलेलं असेल. बघा आता इथं समजा आपण काय म्हणू, पोलीस उभा आहे आणि इथं काय आहे, चोर उभा आहे. ठीक आहे, ह्याच्यातला अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, 500 मीटर दिलेलं आहे. वेग तुम्हाला दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे. आता दोन ठिकाणामधला अंतर म्हणा किंवा ह्या दोन व्यक्तीमधला अंतर म्हणा, ते किती आहे 500, म्हणजे तुमचं x + y दिले 500. आता वेगाची काय घ्यायची, वजाबाकी. बरं वेगाची वजाबाकी घेत असाल तर तुम्हाला किती येईल, 80 आणि हे किती दिलेलं आहे 60, ह्यांची वजाबाकी जर केली तर काय ते 20. आता पुढं काय म्हणलेलं आहे, तर जेव्हा चोराला पकडतील तेव्हा आपल्याला काय दिलेलं नाही, टी दिलेलं नाही, का बा किती वेळात पकडतील, आपण काय काढू, किती वेळात पकडतील. मग चला बरं आता किती वेळात पकडतील हे काढायचं आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला टी काढायचा आहे. परंतु अडचण अशी आहे का बाबा, हे जे दिले हे मीटरमध्ये दिले आणि हे जे दिले हे तुम्हाला दिले किलोमीटर पर तासमध्ये. मग याला बारक्यात करा, काय याला बारक्यात करा, 5 भागिले 18 करा. चला आता हे 500 हे 18 इकडे घेऊन या,
या दोघांचा गुणाकार किती बरं, 20 100, तर भागिले 100 करू शकता. हां, तर हे काय टी 0 0 0 0 कटला, 18 पंचे 90, म्हणजे याचा अर्थ 90 सेकंद एवढ्या वेळानंतर ते त्या चोराला पकडतील. बरोबर आहे काय, 90 सेकंदानंतर चोराला पकडतील. मग आता 90 सेकंदानंतर चोराला पकडतील म्हणजे याचा अर्थ चोर किती 90 सेकंद कंटिन्यू पळाला असेल. काय, चोर 90 सेकंद कंटिन्यू पळाला असेल. मग त्या चोराच्या सायकलीनं 90 सेकंदात किती अंतर पार केलं असेल ते काढायचं आहे. मग ते अंतर इक्वल टू काय असते, वेग इंटू वेळ. आता चोराचा वेग काय आहे, चोराचा वेग आपल्याला दिलाय बघा इथं 60च्या स्पीडनं चोर पळतोय, म्हणजे काय दिलंय 60 दिलंय. ओके, हां, आता इंटू वेळ किती आहे आपल्याला, किती याच्यानंतर 90 तुमच्या सेकंदानंतर तो काय करतोय तर त्याला ओलांडते. ठीक आहे, चला आता बोला काय, हे तुम्हाला वेग, हे तुम्हाला दिलंय वेळ, परंतु हे सेकंदात आहे, हे किलोमीटर पर तासमध्ये आहे. असं चलत नाही, दोन्ही बारक्यातच पाहिजे, नाहीतर दोन्ही मोठ्यात पाहिजे. मग याला बारक्यात करा, 5/18. हां, याला गुणू शकता, सॉरी याला भागू शकता किंवा इकडे यालाही भागू शकता. 18 पंचे 90, काय ते 18 पंचे 90. हां, तर आता काय येईल बरं बोला, आता काय येईल, 60 गुणिले 5 करा, किती येते 6 पंचे 30, 300, 300 गुणिले 5 म्हणजे 1500. परंतु कशामध्ये येईल, हे बारक्यामध्ये येईल, मीटर, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1500 मीटर. आलं लक्षात. बघा, चोर पोलीसचे प्रश्न असे सॉल्व्ह करायचे. कधी कधी विचारते काय की पोलिसांनी चोराला पकडेपर्यंत किती अंतर पार केलं असेल. अहो, इथून पुढं तुमच्या चोरानं किती पार केलंय, 1500 मीटर. काय, 1500 मीटर. मग पोलिसांना किती पार केलंय, तर पोलीस इथून पळतोय. काय, पोलीस काय करतोय, इथून पळतोय, चोर इथून पुढं पळतोय. मग हे एवढं पोलिसाला जास्तचं अंतर कव्हर करावं लागलं. हे तर पुढचं 1500 त्यांनी कव्हर केलंय, समजा इथं पकडलेत, काय चोराला इथं पकडलेत. मग हे इथून एवढं चोरानं 1500 कव्हर केलंय, पण पोलीस त्याच्या मागे पळतोय, किती 500 मीटरपासून मागून पळतोय. म्हणजे याचा अर्थ तुमचं पोलिसानं 2000 एवढं अंतर पार केलेलं असेल. आलं लक्षात. चला नेक्स्ट. हां, आणखी एक आपण घेतलेला याच्यावर चोर पोलीसवरचाच. बोला आता याच्यात काय म्हणलंय, अंतर दिलंय का, किती अंतरावर पार केलंय, काय म्हणलंय पहा बरं. आता चला, एक पोलीस एका चोराला 80 मीटर अंतरावर पाहतो, म्हणजे याचा अर्थ काय, इथं पोलीस आहे आणि इथं चोर आहे, आणि याच्यामधलं अंतर जे दिलंय ना ते 80 मीटर दिलंय, 80 मीटर दिले. आता पुढं काय म्हणलंय तुम्हाला, पोलीस या वेगानं चालतो तर चोर या वेगानं पळतो. ओके, ऑब्विसली चोराचा वेग काय असेल, कमी असेल. जर चोराचा वेग जास्त असेल तर पोलीसवाला त्याला पकडणारच नाही, है ना. मग पुढं काय दिले, जेव्हा पोलीस चोराला पकडेल तेव्हा त्या चोराने किती अंतर कापले असेल, म्हणजे सेम प्रॉब्लेम आहे. ओके, चला, म्हणजे याचा अर्थ इथून पुढं समजा इथं पकडला असेल तर या चोरानं इथून एवढा अंतर किती पार केला असेल असं विचारलंय. मग आपण काय करू का बाबा, ते पोलीस त्या चोराला किती वेळात पकडतात तेवढ्या वेळ तो चोर पळतो, आणि तेवढ्या वेळ पळतो तर तेवढ्या वेळात त्यानं किती अंतर कापलं असेल ते काढू. चला, या दोघांमधलं अंतर किती, 80 मीटर. हां बोला, आता वेग बघा बरं, 6 आणि 4. हे 80 मीटर बारक्यात दिलंय, हे पण काय दिलंय बारक्यात दिलंय, हे पण काय दिलंय बारक्यात दिलंय, म्हणजे सगळं बारक्यामध्ये आहे. म्हणजे तुमचा टी बदलण्याची गरज नाही, टी पण बारक्यात येणार आहे. चला, दोघांची वजाबाकी किती हो, 2 इंटू टी काय येईल, टी काय येईल, याला भागलं तर 40, म्हणजे याचा अर्थ 40 सेकंदानंतर त्याला पकडतील. म्हणजे तो तुमचा चोर 40 सेकंद कंटिन्यू पळत होता. मग 40 सेकंदात त्यानं किती अंतर पार केलं असेल, तर अंतर इक्वल टू काय असतंय, वेग इंटू वेळ. चला, वेग किती आहे चोराचा, 4 इंटू 40, तर किती येते हो, 160 मीटर एवढं अंतर पार केलं असेल. आणि जर पोलिसाचं विचारलं असतं तर हे 80 मीटर त्याच्यात ॲड होईल. ओके, इथं पकडलंय, हे किती आलं तुमचं 160 मीटर, परंतु चोर इथून पळतोय, म्हणजे याचा अर्थ इथपर्यंत जायला त्याला काय लागला असेल, तर हे 80 प्लस करा 160 मध्ये, म्हणजे उत्तर तुमचं काय येईल तिकडे 240 येईल जर पोलिसाचं विचारलं असतं तर. परंतु आपलं उत्तर काय आलं 160, कारण त्यानं म्हणलंय चोरानं किती अंतर कापलं असेल. चला नेक्स्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला अंतर दिलंय का बघा, अंतर दिलेलं आहे का बघा, कुठं बोललाय का अंतराच्या बाबतीत. काय म्हणले बघा,
ए 4 किलोमीटर प्रति तास वेगाने चालण्यास सुरुवात करतो आणि 4 तासानंतर बी एच्या दिशेने बी एच्या बिंदूपासून त्याच दिशेने 10 किलोमीटर प्रति तास वेगाने सायकल चालवण्यास सुरुवात करतो. बरोबर आहे. सुरुवातीच्या बिंदूपासून किती अंतरावर पुढे 2 दशांश ठिकाणी बरोबर. हे 2 दशांश याचा अर्थ काय हो, तर समजा आपण असं लिहित असेल ना 2.666666, तर एवढं नाही लिहायचं. 2 पॉईंट पुढचे 2च लिहा. 6 लिहिण्याच्या ऐवजी 6 लिहा किंवा 2.66 लिहा. हे असं म्हणणं आहे. ओके, बाकी त्याचा अर्थ काही नाही. ओके, चला आता काय म्हणलंय पहा. किती अंतरावर बी ए पासून किती अंतरावर पकडेल म्हणलंय, तर काय येईल बघा. आता तुम्हाला याच्यामध्ये अंतर दिलंय का नाही, म्हणजे इथून पुढचे जे प्रॉब्लेम असतील आपले हे अंतर दिलेलं नसेल. ना रेल्वेची लांबी दिले, ना 2 ठिकाणामधलं अंतर दिलंय, ना तुमचं इतर कुठल्याही प्रकारचं अंतर दिलेलं नाही. मग आता इथं एक तुम्हाला मी छोटीशी ट्रिक सांगतो. ती ट्रिक्स लक्षात ठेवणे आणि त्याच्यावरनं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. ठीक आहे. आपल्याला महत्त्वाचं काय असतंय की त्यांना पकडायला किती वेळ लागेल किंवा ओलांडायला किती वेळ लागेल ते काढायचं आहे ना. त्याच्यानंतर मग तुम्हाला किती अंतरावर पकडतील, काय करतील ते काढता येईल. चला मग आता आपल्याला x + y = v × t वापरता येणार नाही. आपल्याला ते वापरायचं नाही. ॲक्च्युअल जर बेस पकडला तर आपण जे शॉर्टकट वापरणार आहोत ते तुमचं अंतर इक्वल टू वेग इंटू वेळावरूनच येत आहे, परंतु तिथं सापेक्ष वेग गृहीत धरला जातो, म्हणजे फरक गृहीत धरला जातो. ठीक आहे. पण तेवढं काय आपण डोकं लावणार नाही. तर आपल्याला काढायचं आहे किती वेळानंतर तो पकडेल, तर तो लागणारा वेळ इक्वल टू काय काय करतोय बघा, वेळेतला फरक. वेळेत किती फरक बघा. पहिला व्यक्ती समजा इथून इकडं पहिला व्यक्ती समजा 8 वाजता निघाला असेल, तर नंतरचा व्यक्ती त्याच्या 4 तासानंतर म्हणजे किती वाजता, 12 वाजता चाललाय. किती वाजता चाललाय, 12 वाजता चाललाय. मग वेळेतला फरक किती आला, 4 तास. याला म्हणायचं वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. आता वेगातील फरक किती, हा 10 आणि ते किती आहे 4. मग 10 आणि 4 ह्याच्यातला जर आपण फरक बघितला तर तो किती येतो, तर हा 4 चाललाय, तर हा 10च्या स्पीडनं चाललाय. मग ते येतंय तुमचं 6 इंटू पहिल्या गाडीचा वेग. इथं काय आहे, व्यक्ती, पहिल्या व्यक्तीचा वेग आले. मग पहिल्या व्यक्तीचा वेग म्हणा किंवा जे स्लोमध्ये आता पहिल्यांदा जे जाईल त्याचा स्पीड कमी असणार आहे, किंवा असं म्हणू शकता ज्याचा स्पीड कमी आहे तो स्पीड. ओके, संपलं. याच्यावरनं तुम्हाला उत्तर येते. मग स्पीड कोणाचा कमी आहे, 4. हे आलं तुमचं इथं 4. भाग द्या बरं. 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4, म्हणजे उत्तर काय आलं 8/3. आता हे तुमचं कशात आलंय बघा. आता हे वेळेतला फरक कशात आहे, तासात. वेगातला फरक कशात आहे, तासात, म्हणजे किलोमीटर पर तास, म्हणजे मोठ्यात. हे किलोमीटर पर तासमध्ये आहे, हे तासात आहे, म्हणजे मोठ्यात आहे. सगळे मोठ्यात असतील तर तुमचं येणारं उत्तर पण कशात येईल, मोठ्यात, म्हणजे एवढ्या तासानंतर पकडतील. आता एवढ्या तासानंतर पकडतील म्हणजे याचा अर्थ काय, तर हा जो तुमचा व्यक्ती आहे कोण, बी, हा बी 12 वाजता निघलाय आणि 12 वाजता निघलाय, तर याला पकडायला किती वेळ लागला, त्याला 8/3 तास है ना. 2 पॉइंट समथिंग काहीतरी येईल ते, एवढे तास. मग तो बी जो आहे तो कंटिन्यू एवढा तास पळालाय, म्हणजे याचा अर्थ एवढा तास कंटिन्यू जेव्हा पळतो तेव्हा त्याला तो पकडतो. मग तो एवढ्या तासात किती पळाला असेल ते काढायचंय. चला मग आपल्याला ते अंतर काढायचं असेल ना, तर वेग इंटू वेळ असते. आपण कोणाच्या बाबतीत गृहीत धरतोय, बीच्या. काय, बीच्या. ठीक आहे. आणि जर तुम्ही एच्या बाबतीत गृहीत धरत असाल तर एवढा तास त्याला पकडायला लागतोय केव्हापासून, बी जेव्हापासून सुरू होतोय, परंतु ए त्याच्या अगोदरच 4 तास सुरुवात झालाय. म्हणजे तुम्हाला ते 4 + हे एवढा वेळ घ्यावा लागेल एचं गृहीत धरत असाल तर. परंतु बीचं जर गृहीत धरत असाल तर बीला किती लागताय, 8/3 तास एवढा वेळ लागतो त्याला पकडायला. मग अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. आता बीचा वेग किती आहे बरं, बी 10 आहे. काय आहे, 10 आले. हां, 10 इंटू बोला वेग इंटू वेळ. वेळ किती आहे, 8/3. वेळ किती आहे, 8/3. मग आता याला आपण म्हणू शकतो का, 80/3. चला बोला, 3 दोन्ही 6, 2 उरले 20 झाले. हां, 3 सखा 18, 2 उरले, भाग जात नाही, मग पॉईंट दिला. काय, पॉईंट दिला, 20 झाले.
3 सका 18 परत 20 झाले, 3 सका 18, 3 सका 18, 3 सका 18 असं येणार, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ त्यानं म्हणलंय 2 दशांशच घ्या म्हणलंय, 2 दशांश ठिकाणी बरोबर काढा. चला मग 26.666 म्हणण्यापेक्षा असं म्हणू का 26.66, मग 26.66 म्हणा किंवा 26.67 म्हणा, म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर येईल 26.67. आलं? यस. अशा पद्धतीचं आपल्याला हे काढायचं असते. इथं काय असेल ना, तर इथं दुसरा व्यक्ती केव्हा सुरू झालाय 12 वाजता, या व्यक्तीच्या वेळेपासून म्हणजे 12 वाजल्यापासून पुढे एवढा तासानंतर तो पकडणार आहे. ठीक आहे. आणि जर पहिल्या व्यक्तीचा वेळ गृहीत धरसाल तर त्याच्या अगोदर 4 तास, म्हणजे हे तर आहेच आहे, ह्याच्या अगोदर 4 तासापासून तो सुरू झालेला असेल. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात राहू द्या, तो वेग घेताना अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ, वेग घेताना कोणता वेग घेणार आहोत, तर ज्या व्यक्तीचा वेळ घेणार आहोत त्याचाच वेग घ्यायचा. बीला जेव्हा सुरू झाला तिथून पुढे एवढ्या तासानंतर ते एकमेकांना पकडतील. ओके. चला नेक्स्ट. हां, आहेत आणखी प्रश्न, कन्सेप्ट क्लिअर होतील बघा. आता याच्यात काय म्हणलंय बघा, फक्त अंतर न दिल्यास काय वापरायचं आपण ते बघा, लक्षात राहू द्या, कारण हे बेसिक पद्धतीनं खूप थोडंसं मोठं होतंय, लेंदी होतंय, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट त्या पद्धतीनं वापरतो. चला, 2 कार ए आणि बी दिल्लीहून सकाळी 8:30 वाजता आणि सकाळी 9 वाजता सिमलासाठी निघाल्यात. ओके. सिमलाला चालल्यात, परंतु वेळ काय दिलाय, एक 8:30 आणि एक काय दिलंय 9 दिलंय. पुढे त्या अनुक्रमे त्यांचा वेग दिलेला आहे. तर 2 गाड्या एकत्र दिल्लीपासून किती किलोमीटर अंतरावर 2 गाड्या एकत्र म्हणजे सोबत म्हणजेच ओलांडतील, अशा दिल्लीपासून किती अंतरावर एकमेकांसोबत येतील म्हणजे एकमेकांना ओलांडतील. चला मग आपल्याला तो प्रश्नाचं सोल्युशन काढण्याच्या अगोदर किती वेळात ओलांडतील ते काढूत. मग चला, तो वेळ इक्वल टू दिलेल्या वेळेतला फरक किती तास येतोय, 8:30 आणि 9 किती तास, अर्धा तास, मग त्याला काय म्हणू 0.5 तास, भागिले वेगातला फरक किती 50 आणि 40 म्हणजे याचा अर्थ काय 10, इंटू जे हळू चाललेला असते किंवा कमी वेगावाल्याचा वेग लिहा किंवा जो पहिल्यांदा निघून गेलाय त्याचा लिहा. कमी वेगावाला कोण आहे 40, तर हे असं. ओके. चला, 0 0 कटले. तर कोणत्याही संख्येला 0.5 न जर गुणलं, 0.5 गुणिले 4, कोणत्याही संख्येला 0.5 न जर गुणलं तर उत्तर त्या संख्येच्या निम्म येत आहे. म्हणजे 0.5 गुणिले 4 हे जर आपण उत्तर काढायला गेला तर काय येईल 2 तासानंतर. बरं, हे तासानंतर का आलं, कारण हे पण कशात आहे तासात, हे कशात आहे किलोमीटर पर तास, हे कशात आहे किलोमीटर पर तास, म्हणजे सगळ्या गोष्टी मोठ्यात आहेत म्हणून तुमचं उत्तर काय येईल मोठ्यात. 2 तासानंतर पकडतील. आता बघा, इकडं आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. ही तुमची पहिली गाडी पुढे निघून गेली. पहिली गाडी तुमची पुढे निघून गेली, ती किती वाजता गेली, 8:30 वाजता सुरू झाली, निघून गेली. दुसरी गाडी 9 वाजता सुरू झाली आणि त्याच्या कंप्लीट 2 तासानंतर 2 तासानंतर त्या गाड्या एकमेकांना भेटल्या. म्हणजे याचा अर्थ जी तुमची बी गाडी आहे दुसरी, त्याला नाव दिलेलं आहे का काही, बी दिलेलं आहे, तर समजा ही बी गाडी जी आहे ही 9 वाजता सुटली, कंप्लीट याच्या 2 तासानंतर त्या गाडीला पकडली. याच्या बाबतीत जर विचार केला तर याला त्या दोन्ही गाड्या सोबत येईपर्यंत किती वेळ लागला असेल, ही 9ला सुरू झाली याच्यानंतर 2 तास, ही 8:30ला सुरू झाली त्याच्यानंतर किती 2.5 तास पुढे जावं लागेल, कारण 9 पासून पुढं किती 2 तास, मग 8:30 पासून पुढं म्हणलं तर 2.5 तास जावं लागेल. ओके. मग आपण काय करायचं, ह्याला पकडायचं जो उशिरा जातो किंवा जी नंतर जाणारी गाडी असते त्याला पकडायचं. मग आपल्याला विचारलंय ते अंतर काय असेल, अंतर इक्वल टू काय असतं, वेग इंटू वेळ. चला, वेग, दुसऱ्या गाडीचा वेग किती येतो 50, वेग इंटू वेळ, त्याला किती तास लागताय 2 तास लागताय, म्हणजे याचा अर्थ 100 किलोमीटर या अंतरावर तुम्हाला ते दोन्ही गाड्या एकत्र दिसतील. किती 100 किलोमीटर अंतरावर. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. बघा, आता पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला असंच काही दिलेलं आहे का पहा. एक मालगाडी दिल्लीवरून मुंबईला निघते आणि तिचा वेग दिलेला आहे. एक्सप्रेस ट्रेन मालगाडीच्या मागोमाग समांतर रुळावरून मग त्याच मार्गाने मागून चालले. किती तासानंतर 2 तासानंतर मुंबईकडे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने निघाली. एक्सप्रेस ट्रेन ही मालगाडीला दिल्लीपासून किती किलोमीटर अंतरावर तुम्हाला भेटेल. आता हा प्रश्न आलाय कधी बघा, UPSC 2015ला आलेला प्रश्न आहे. ओके. परंतु खूप सोपा आहे कारण आपण मागचे जे बघितले सेम तसाच आहे. आता बोला बरं, आपण काय काढूत, ती मालगाडी आणि ती एक्सप्रेस ट्रेन किती वेळानंतर सोबत येतील भेटतील. ओके. चला, मग ते वेळ काढायचा असेल तर वेळ इक्वल टू आता सांगा वेळेतला फरक.
पहिली गाडी जेव्हा सुटली त्याच्या कंप्लीट किती तासानंतर, 2 तासानंतर दुसरी गाडी सुटली. म्हणजे समजा जर पहिली गाडी तुमची सकाळी 6ला सुटली असेल तर दुसरी गाडी तुमची किती वाजता सुटणार आहे, 8 वाजता. दोघांमधला फरक किती येतो, 2 तास. मग हे 2. वेगातला फरक किती बरं, 40 आणि एक्सप्रेस ट्रेनच्या गाडीचा स्पीड 60, म्हणजे वेगातला फरक आला 20 इंटू जी गाडी हळून चालली तिचा वेग. कोण चालले, 40च्या स्पीडवाली. मग हे 40. चला बोला, 20 × 20, 20 2 40, म्हणजे किती तासानंतर, 4 तासानंतर, है ना. मग आता हे 4 तासानंतर एकमेकांना भेटतील, पण कोणत्या गाडीपासून असते, जी गाडी उशिरा सुटते तिथून पुढे 4 तास, तिथून पुढे 4 तास. मग आपण म्हणू की ही कोणती गाडी पुढं, पहिली गाडी कोण गेली, मालगाडी, आणि एक्सप्रेस काय केली, त्याच्यानंतर गेली. म्हणजे याचा अर्थ एक्सप्रेस ट्रेन जेव्हा निघली त्याच्या कंप्लीट 4 तासानंतर ते तुमच्या सोबत आले किंवा एकत्र आले. मग आपल्याला काढायचं आहे ते की बाबा ते कुठून निघले होते, दिल्लीवरून. तर त्यांना विचारले दिल्लीपासून किती अंतरावर ते सोबत आले असतील. मग ते अंतर इक्वल टू, हां चला बोला, अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. जर आपण दुसऱ्या गाडी म्हणजे एक्सप्रेसचं घेतलं तर एक्सप्रेसचा वेग किती आहे, 60 इंटू त्याचा वेळ किती लागतोय भेटायला त्यांना, 4. म्हणजे याचा अर्थ 6 × 4 = 24, 240 किलोमीटर. काय येईल आपल्याला, काय विचारले, किती किलोमीटर ट्रेन मालगाडीला दिल्लीपासून किती किलोमीटर अंतरावर भेटेल. आणि खाली आपल्याला हे झालेलं आहे बघा, पर्याय देताना आपण काय घेतलेलं आहे, वेळ घेतलेला आहे. असू द्या, आपण दोन्ही अंतर काढले. अंतर जर विचारलं तर तुमचं 240 किलोमीटर, आणि किती वेळानंतर म्हणलात तर किती, 4 तासानंतर. मग आपल्याला दोन्ही प्रश्नांचे उत्तरं तिथं लिहून घ्या, कारण पर्याय देताना दिले काय का बा किती वेळानंतर ओलांडतील, आणि मात्र विचारताना इथं काय झालं आपलं 240 किलोमीटर हे अंतर येईल. ओके, त्याला इथं पर्यायामध्ये दोन्ही पाहिजे होते, किती वेळेनंतर आणि किती अंतरावर. मग ऑप्शनमध्ये 4 घंटे 240 किलोमीटर अंतरावर. ठीक आहे, थोडंसं एवढं करेक्शन करून घ्या याच्यामध्ये. चला नेक्स्ट बघूत आता काय ते पहा. आता या प्रश्नात काय म्हणलंय आपल्याला, लखनौ येथून सकाळी, आता हे सर्व प्रश्न मित्रांनो तुमच्या TCSच्या ज्या काही एक्झाम मागे अरेंज केल्या होत्या, TCS एक्झामने TCS कंपनीने ज्या एक्झाम अरेंज केल्या होत्या त्यामध्ये आलेले हे क्वेश्चन आहेत. ओके, आपण याला काय करतोय, टाईप वाईज मांडतोय. नाहीतर तुम्ही म्हणसाल की हे एकाच पद्धतीनं कसे काय येत आहे, असे नाही, खूप व्हेरिएशन आहे याच्यामध्ये, खूप वेगवेगळे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, चला आपण बघत आता पुढे पुढे बघणारच आहोत काय काय आहे ते. लखनौ येथून सकाळी 11 वाजता ते 11:30 दुसरी 11:30 वाजता अनुक्रमे 110 किलोमीटर प्रति तास, 140 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करतात. तर वाराणसीपासून, वाराणसी कुठे येते, उत्तर प्रदेश, लखनौ, चला हां, वाराणसीपासून किती किलोमीटर अंतरावर दोन्ही गाड्या भेटतील, म्हणजे तेच विचारलेलं आहे आपल्याला की अंतर काय असेल. चला सांगा बरं, आता आपण हे काढूत का बाबा भेटण्यासाठी लागणारा वेळ किती. वेळ काढायचा असेल तर दोन्ही वेळेतला फरक किती, 11, 11:30, अर्धा तास, म्हणजे काय 0.5. त्याच्यानंतर वेगातला फरक 110 140 म्हणजे 30 इंटू 110, 0 कटला. ओके, हां, आता यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर हे तो तुमचा 5.5 भागिले 3. जर तुम्हाला वरचा पॉईंट काढून टाकायचा असेल तर बिनधास्त खाली 0 वाढवून टाका, म्हणजे तुम्ही लिहू शकता 55 भागिले 30 लिहू शकता. ओके, काय 55 भागिले 30 लिहू शकता. एवढ्या तासानंतर असंच राहू द्या, आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. मग आता एवढ्या तासानंतर ते एकमेकांना भेटणार आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, तर तुमची एक गाडी 11 वाजता चालली आणि दुसरी गाडी 11:30 वाजता चालली. मग 11:30 वाजल्यापासून पुढे एवढ्या वेळेनंतर ते एकमेकांना भेटणार आहेत. मग एवढ्या वेळ ही गाडी 11:30 वाजल्यापासून एवढा वेळ जेव्हा कंप्लीट जाते, कंप्लीट प्रवास करते, तेव्हा ते एकमेकांना भेटतात. मग एवढ्या वेळेत या गाडीनं किती प्रवास केला असेल ते अंतर विचारले. तर अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. चला, वेग कोणाचा घेणार आपण, 11:30ला जी गाडी सुटते तिचा वेग घ्यायचा, आणि तिला किती तास लागतात एवढे. 11:30ला कोण सुटते, दुसरीवाली फास्टवाली, ते किती आहे 140, बरोबर आहे का. हां, 11:30ला सुटणारी, तर तिथून पुढे तिला किती लागत आहे 55 भागिले 30 एवढे तास लागत आहे. काय एवढे तास लागत आहे. हां, मग 0 कटला. चला यांना भाग द्या बरं.
14 पंचे 70, हातचे आले 7, 14 पंचे 70 आणि 7 77, 77 भागिले 3. कुठला पर्याय येतो बघा, हे 1/3, 2/3, 2/3 आहेत. हां 3 दोन्ही 6, 1 उरला 17 झाले. काय 17 झाले, 3 5 15, 2 उरले 20 झाले, 3 सख 18, 2 उरले, भाग जात नाही तसंच ठेवा. म्हणजे 256.203, 256.203 म्हणजे पर्याय क्रमांक 4. या एवढ्या अंतरावर त्या दोन्ही रेल्वे एकमेकींनी काय करतील, भेटतील, एकमेकींना भेटतील. चला नेक्स्ट. हे प्रश्न आपल्याला MPSC 2014च्या परीक्षेला आलेला आहे, राज्यसेवेला आलेला प्रश्न आहे हा. ओके. आता काय उत्तर येईल बघा बरं. आता याच्यामध्ये सेम दिलेलं आहे. काय म्हणलंय की अमित आणि राहुल यांनी एकाच ठिकाणाहून धावण्याचे ठरवले. राहुलने ठरल्यानुसार सकाळी 6 वाजता, बघा राहुल कधी आला, सकाळी 6 वाजता राहुल आला. कोण आला, राहुल आला. आणि पुढे काय म्हणले, 40च्या स्पीडनं तो धावू लागला. याचा स्पीड किती, 40 किलोमीटर प्रति तास या स्पीडनं धावू लागला. याच्या कंप्लीट किती मिनिटानंतर आला, सुरुवात केली. अमित सुरुवातीच्या ठिकाणी असं पाहिजे. ओके ठिकाणी 15 मिनिटे उशिरा आला. म्हणजे हा 6 वाजता आला, तर हा केव्हा आला, 6:15 वाजता आला. ओके 6:15 वाजता आला. आणि तो कितीच्या स्पीडनं चाललाय, 45च्या स्पीडनं चाललाय. तर सुरुवात केली तर दोघे किती वाजता एकत्र भेटतील, वेळ विचारली. बरोबर आहे की बाबा किती वाजता एकत्र भेटतील. मग आता मला सांगा, तो भेटण्यासाठी लागणारा वेळ, तेवढं लिहिण्यापेक्षा डायरेक्ट लिहितो वेळ. भेटण्यासाठी लागणारा वेळ, तो वेळ किती असेल, तर वेळेतला फरक किती, 15 मिनिटं. वेळेतला फरक किती, 15 मिनिटे. आता बघा काय काय भानगडीचे, हे 15 मिनिटे भागिले वेगातला फरक किती, एक 40च्या स्पीडनं चाललाय, एक 45च्या स्पीडनं चाललाय. काय आला, 5 आला. इंटू पहिल्या गाडीचा वेग किंवा पहिल्या व्यक्तीचा वेग किंवा जो हळू चाललाय त्याचा वेग. चला काय आहे मग ते, 40 आहे. आता बघा हे तुमचं मोठ्यात, परंतु हे मिनिटामध्ये. मग मिनिटामध्ये ना, याला तासात करा, भागिले काय करा, 60. मिनिटाला जर तासात करायचं तर भागिले 60 करा. चला काय येईल बघा, 5 1 5, 5 8 40, म्हणजे 15 भागिले 60 इंटू 8. ओके चला भाग द्या बरं. 15 1 15, 15 चूक 60, 4 1 4, 4 2 8, म्हणजे किती तासानंतर, 2 तासानंतर. काय 2 तासानंतर. आता 2 तासानंतर, परंतु तुम्हाला विचारले किती वाजता. मग आता किती वाजता म्हणलं तर सांगा बरं, मग 6 वाजल्यापासून 2 तास पुढे जाऊ का 6:15 वाजल्यापासून 2 तास पुढे जाऊ. तर तुम्हाला आताच म्हणलो होतो मी, काय म्हटलं मी, तर बाबा जो व्यक्ती उशिरा निघतोय समजा, तिथून तुम्हाला वेळ घ्यायची 2 तास. आणि समजा जर पहिल्या व्यक्तीला गृहीत धरून काढलात तर 6 वाजल्यापासून तर 2.25 तास पुढे जावं लागेल. मग आपण ह्या व्यक्तीला पकडायचं जी उशिरा निघते ती. मग 6:15 + 2 तास, म्हणजे याचा अर्थ काय हो, 8:15 या वेळेला ते एकत्र भेटतील. मग आता आपल्याला पर्यायामध्ये काय काय दिले बघा, 8:10, 8 5 नाही, म्हणजे याचा अर्थ 8:15 त्याच्यामध्ये नाही, म्हणून आपण काय घेतलं, नन ऑफ दिस. ओके ठीक आहे. ॲक्च्युअल उत्तर काय येतं, 8:15. चला नेक्स्ट. आता या प्रॉब्लेममध्ये काय आहे बघा बरं, 2 गाड्या. एकदम अतिशय आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, एकदम साधा आहे, फक्त तुम्ही कन्सेप्ट लावा. हे असे कन्सेप्ट आपल्याला TCS म्हणजे काय आहे, एक पाऊल पुढे आहे आपल्या. काय एक पाऊल पुढं म्हणजे काय. आता हा प्रश्न आहे, तुम्हाला काय दिले बघा बरं, त्यानं म्हणलंय तुमच्या 2 काय दिलेलं आहे, 2 गाड्या एकाच ठिकाणावरून सुरू होतात, एकाच वेळी प्रत्येकाला काटकोनात ठेवा. काटकोनात ठेवा याचा अर्थ काय हो, एकमेकांना कशा, लंबवत स्थितीत. घड्याळ चॅप्टरमध्ये आपण बघितलंय लंबवत स्थिती काय असते. ओके म्हणजे याचा अर्थ काय, एक जर समजा ट्रेन इकडे जात असेल तर एक ट्रेन इकडे जाईल, असं त्याचं म्हणणं आहे. ओके मग आता काय म्हणलंय, तर 2 ठिकाणाहून 2 रेल्वेगाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्यात, तर काय काय म्हणले, त्यांचा वेग, पहिल्याचा वेग हा दिलाय, दुसऱ्याचा वेग हा दिलाय, आणि 20 सेकंदानंतर त्यांच्यातील अंतर किती असेल.
म्हणजे काय 20 सेकंदानंतर त्यांच्यात किती अंतर असेल. आता मित्रांनो मला सांगा, हे 20 सेकंदानंतर अंतर काढायचं आहे. समजा ही पहिली गाडी आहे आणि ही पहिली गाडी हिला काय म्हणूत, ए म्हणूत, आणि ही काय आहे, समजा तुमची दुसरी गाडी बी आहे. आता मला सांगा हिनं हे अंतर किती पार केलं असेल बरं इथून 20 सेकंदामध्ये. पहिली गाडी म्हणजे 54 वाली घेऊ. आता बघा, अंतर काढायचं असेल तर वेग इंटू वेळ, म्हणजे याचा अर्थ हिचं जर अंतर काढायचं असेल तर वेग काय 54 इंटू वेळ किती 20 सेकंद. चालेल का असं डायरेक्ट घ्यायला? नाही चालणार. कसं काय, हे सेकंदामध्ये आहे, हे किलोमीटर पर तासमध्ये आहे, म्हणजे हे बारक्यात आहे, हे मोठ्यात आहे, चालणार नाही. मग आपण काय करायचं, ह्यालाही बारक्यात करा. 54 5/18 इंटू 20 आता येईल. ओके, 18 त्रिक हे आलं तुमचं 18 त्रिक 54. आता ह्यांचा वेग इंटू वेळ म्हणजेच काय अंतर, हिनं किती अंतर पार केला असेल तर 3 5 15 15 गुणिले 20 किती येते 15 दुनी 30, म्हणजे याचा अर्थ हिनं 300 मीटर काय 300 मीटर अंतर पार केलंय. ओके, त्याच पद्धतीनं ह्या गाडीनं किती केला असेल तर तिचा वेग आहे 72. मग हिनं 72 याला बारक्यात करा. 5/18 इंटू किती सेकंदात विचारले आपल्याला 20 सेकंदानंतर, म्हणजे हिनं 20 सेकंदात किती अंतर पार केला असेल तर 18 4 72 4 5 20, म्हणजे याचा अर्थ 400 मीटर. किती 400 मीटर. हे तुमचं अंतर आहे 300, हे तुमचं अंतर आहे 400. आता विचारले त्यांच्यात किती अंतर असेल, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय विचारले तर हे अंतर किती असेल. काय आहे, हे कोणता कोण आहे, काटकोन. झालं. फक्त त्यांनी काय केलं, कन्सेप्ट तुमचा भूमितीचा इकडे घातला. आता आपण जेव्हा जनरल प्रश्न घेऊ तर यामध्ये सुद्धा असंच दिलेलं आहे. एक बोट असते, ती बोट अशी पळते इकडे, बरोबर आहे. परंतु या बोटीपासून आहे ना एक सिग्नल वरी जातो, तो सिग्नल वरी जातो असा, आणि वरी गेल्यानंतर आता ही बोट थोडी बहुत पुढे गेलेली असेल ना, है ना, थोडी बहुत काय पुढे गेलेली असेल. मग या सिग्नलला ही बोट थोडीशी पुढे गेली असेल तर या सिग्नल ते हे अंतर आपल्याला विचारते. आपण हे जनरल प्रश्नामध्ये असे घेणार आहोत. हे सगळे TCSचे PYQs आहेत. ओके, त्याच्यामुळं हा कन्सेप्ट क्लिअर व्हा. आता बोला बरं, हे अंतर तुम्हाला काढायचं आहे. इथं नाव द्या काहीतरी C समजा. हे काय आहे हो, 90 अंशाच्या समोरची बाजू काय कर्ण, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं पायथागोरस लावायचा आहे. मग AB हे तुम्हाला काढायचं असेल तर कर्ण आहे, तो कर्णाचा वर्ग इक्वल टू पाया वर्ग. पाया कोण आहे 400चा वर्ग अधिक उंची कोण आहे 300चा वर्ग, बरोबर आहे. हां, मग हे 300चा वर्ग. मग हे काय आलं तुमचं 1600 हे 4चा वर्ग 16. हां, शून्याचा वर्ग करताना काय करायचं, जेवढे असतील ना त्याच्या दुप्पट करायचे, म्हणजे 4 शून्य आले. ओके, हां, प्लस 9 त्याच्या पुढं 2 ऑलरेडी होते तर त्याचे काय झाले आता 4 झाले, म्हणजे हे असं. आता इथं आलंय तुमचं ABचा वर्ग. ओके, आता ABचा वर्ग इक्वल टू दोघांची बेरीज किती बरं, हे किती दिसते तुम्हाला 1 2 3 4 5 6. ओके, 6 म्हणजे याचा अर्थ काय आहे ते 1,60,000. इथं काय आहे 1 2 3 4 5 म्हणजे 90,000. मग बोला बरं दोघांची बेरीज किती 1,60,000 प्लस तुमचे 90,000. मग हे येते तुमचं 25 पुढे 4 शून्य. ओके, आता मला जर समजा याचा वर्ग काढून टाकायचा असेल तर मला याला काय करावं लागेल, वर्गमुळात घ्यावं लागेल. आता यांचं वर्गमूळ कसं काढतात, संख्याचं वर्गमूळ काढा 5, 25चं वर्गमूळ 5. जेवढे शून्य असतील त्याच्या निम्मे घ्या, 4 आहेत 2 घ्या. हे आलं तुमचं उत्तर. AB हे अंतर किती आलं तुमचं 20 मीटर. AB किती आलं, किती 500 मीटर, म्हणजे तुमचं आलं हे 500 मीटर अंतर. कोणतं AB आलं लक्षात. यस, असेच कन्सेप्ट आहेत. थोडंसं ट्विस्ट करते आणि आपल्याला ते गोंधळून जातो, म्हणून TCS IBPS असं वेगळं काहीच नाही. ओके, आता बघा मार्केटमध्ये पुस्तकं जे आहेत फक्त कवर बदलून त्यांचं ते काम चालू आहे. ओके, आतमध्ये डाटा तोच आहे, फक्त यांनी काय केले कवर चेंज केले, त्याच्यावर TCS टाकले आणि मार्केटमध्ये बुक विकल्या जात आहे. ठीक आहे, परंतु असे जे कन्सेप्ट आहेत ना, हे कन्सेप्ट आपल्याला त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितलात तरच तुम्हाला ते कळतील. ओके, चला नेक्स्ट. आता या प्रॉब्लेममध्ये काय म्हणलंय बघा, आता अंतर दिलंय का बिना अंतरवालाच आहे पहा. आता
80 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणाऱ्या 640 मीटर लांबीच्या ट्रेनने त्याच दिशेने 72 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करणाऱ्या 540 मीटर लांबीच्या ट्रेनला मागे टाकले तर पूर्णपणे ओलांडण्यास किती वेळ लागला, म्हणजे टी काढायचे, परंतु अंतर दिलेलं आहे. चला बोला अंतर किती. पहिल्या गाडीचं डायरेक्ट लिहितो आता. एक्स म्हणजे काय दिले तुम्हाला अंतर, ते किती दिले 640. दुसऱ्या गाडीचं अंतर किती दिले 540, बरोबर आहे. इक्वल टू वेगाची करा वजाबाकी 72 आणि काय 80, तर वेगाची वजाबाकी केली तर काय आली 8 आली, इंटू टी किती आपल्याला तो काढायचा आहे. आता मला सांगा हे कशात मीटर, हे कशात किलोमीटर पर तास, म्हणजे याचा अर्थ हे मोठ्यात हे बारक्यात. चला याला बारक्यात करा 5/18. यांची बेरीज जर केली आपण तर किती येते बघा 600 आणि 500 1100, म्हणजे याचा अर्थ 1180. हे भागाकारात इकडे येऊन गुणाकारात, हे 8×5 = म्हणू शकता भागाकारात. ओके, हे काय आलं आपलं आता टी आलंय. आणि तुम्हाला देताना बघा कसं दिले मिनिट आणि सेकंद आहेत. चला 00 कटला, आणखी भाग द्या 2, हे आलं 9, परत भाग द्या 2 ने याला भागतो 2×5 = 10, 1 उरला 2×9 = 18. आता तुम्हाला 59 गुणिले 9 आले, 9×9 = 81, हातचा आले 8, 9×5 = 45, 45 आणि 8 45 आणि 8 53, काय 53 एवढ्या सेकंदानंतर. परंतु अडचण काय आहे, हे पर्याय दिलाच नाही आहे. काय हे पर्याय दिलाच नाही. मग आता तुम्ही जर 531 सेकंदाचं रूपांतर मिनिटात केलं तर किती मिनिटं होतात बघा बरं. कसं ओळखायचं, याला 60 न भागा. परंतु मग जर भागता येत नसेल, कॅल्क्युलेशन अवघड जात असेल, तर 60ला किती न गुणू तर याच्या जवळ पोहोचीन ते बघा. समजा मी याला 8 न गुणलो, 6×8 = 48, काय ते 480. समजा मी 9 न गुणला असतं तर 9×7 = 54, 540. याच्या पुढं जायचं नाही. 540 म्हणलं तर याच्या पुढं चालले, म्हणजे याचा अर्थ तुम्ही 8 न जर गुणलं तर तुमचं काय ते 480. याचा अर्थ असा होतो का बा 60 60 60 60 60 असे 8 बाजूला काढले, कारण 60 सेकंदाचा काय असतो 1 मिनिट. मग याच्यातले असे 60 60 60 60 असे किती टोटल 8 स्लॉट जर बाजूला काढले तर 8 मिनिटं तयार होतात आणि त्याचे सेकंद होतात 480. मग आता 531 मधून 480 सेकंद गेले, ज्याचं रूपांतर झालं 8 मिनिटं. आता उरले किती बरं, हे 20 500 पर्यंतचे आणि वरचे 31, म्हणजे तुम्ही याला म्हणू शकता 8 मिनिट 51 सेकंद. काय म्हणू शकता 8 मिनिट 51 सेकंद. पर्याय क्रमांक 4 आले. यस. चला नेक्स्ट. आता हा प्रॉब्लेम आहे बघा महत्त्वाचा तुमचा. कसं काय, कारण या टाईपचे ॲप्लिकेशन टाईप प्रॉब्लेम आपल्याला TCS मध्ये विचारले जातात. आता हे काय असेल बरं, हे बघा बरं. यानं काय म्हणलंय, आपण लहानपणी आई वडिलांसोबत कुठे फिरायला गेलोत का हो, तुम्हाला आठवत असेल बघा, खूप लहानपणचं. जेव्हा तुम्ही 5वी 6वीला असाल, समजा ही तुमची कोण आहे आई आहे, आणि हे तुमचे समजा कुठेतरी फिरायला जात आहे, तुमचे वडील पुढे चालत चालत पुढे निघून गेलेत. ओके, मग हे समजा कोण आहे तुमचे वडील आहेत. ओके, ही तुमची कोण आहे आई, आणि हे कोण आहेत तुमचे वडील आहेत, आणि तुम्ही आहात समजा. आता काय तुम्ही आहात, तुम्ही कसे आहात तर हे इथं समजा आईसोबत तुम्ही आहात, हे काय बारक्या म्हणजे तुम्ही. ओके, आता इथं हे तुम्ही आईसोबत आहात. आता तुमच्या वडिलांचा जो वेग आहे ना तो कमी आहे, काय ते पुढे गेलेत, वडिलांचा वेग कमी आहे, आईचा वेग तुमच्या काय आहे जास्त. समजा हे 40च्या स्पीडनं जात असतील तर आई तुमची समजा 50च्या स्पीडनं चालते, म्हणजे वडिलांपेक्षा जास्त, कारण आईला काय करायचे वडिलांना गाठायचे. परंतु तुम्ही काय करता, या दोघांपेक्षाही जास्त पळता, 60 किलोमीटर प्रति तास ह्या वेगानं पळता. आता तुमची कंडिशन काय आहे की आईपासून पळत 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 तुम्ही पुढे जाणार, वडिलांना भेटणार, वडिलांना टच केले की वापस पुन्हा तुम्ही काय करता आईकडे येता. परंतु आई इथंच असेल का तेव्हा, नाही, आई पुढे गेलेली असेल. ओके, एवढं आहे की बा 50च्या स्पीडनं आई चालले, वडील 40च्या स्पीडनं चालले, म्हणजे आई वडिलांना कधी ना कधी गाठणार आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय करता, आई इथं आली, परत तुम्ही वडिलांकडे जाता,
वापस वडिलांना टच करून आईकडे येतात, परंतु आई तुमची इकडं पुढं आलेली असेल, वडील थोडेसे पुढे गेलेले असतील, आई त्याच्यापेक्षा जास्त पुढे आलेली असेल. मग एक वेळ अशी येईल की तुम्ही असे पळत राहणार दोघांच्या मधात आणि हे दोघं एकमेकांना भेटणार. मग तुम्हाला विचारलंय काय की तुम्ही त्या दोघांना भेटेपर्यंत किती अंतर पार केलं असेल. ओके, सेम प्रश्न इथं दिलाय. काय दिलाय? रवी 40च्या स्पीडनं पुढं चाललाय. रवी म्हणजे कोण? तुमचे वडील. ओके, रवी 40च्या स्पीडनं पुढे चाललाय. दिनेश तासी 50 किलोमीटर वेगाने चालला होता, परंतु किती वेळेनंतर? 5 तासानंतर. म्हणजे वडील निघून गेल्यानंतर 5 तासानंतर तुमची आई निघली त्या मार्गाने. ओके, असं त्याचं म्हणणं आहे. मग तो कुत्रा काय करतो? आता त्यासोबत एक कुत्रा आहे बघा, 50 किलोमीटर वेगाने चालला होता. दिनेश बरोबर असणारा कुत्रा म्हणजे इथं दिनेश आहे, किंवा तुमची आई म्हणजे काय? दिनेश आहे. आणि कुत्रा म्हणजे तुम्ही आहात. काय? हां, सिरियसली घेऊ नका. कुत्रा म्हणजे काय? तुम्ही आहात. ओके, आता हे कुत्रा काय करतो? इकडं रवीपर्यंत पळतो, वापस पुन्हा दिनेशपर्यंत येतो, पुन्हा रवीपर्यंत पळतो, वापस पुन्हा दिनेशपर्यंत येतो. परंतु हे रवी थोडा थोडा पुढे चाललाय, दिनेश त्याच्यापेक्षा जास्त वेगानं असल्यामुळे थोडा जास्त पुढे चाललाय. म्हणजे कधी ना कधी तुमचे दिनेश आणि रवी भेटणार आहेत. मग तेवढा वेळ हे कुत्र काय करतंय? अशा मधामध्ये एरझारा घालतंय, त्यांना टच करून पळतंय. ओके, याच्याकडे जाणार, पुन्हा टच करणार, याच्याकडे येणार, पुन्हा त्याच्याकडे जाणार, पुन्हा याच्याकडे येणार, पुन्हा त्याच्याकडे जाणार, पुन्हा याच्याकडे. मग त्यांना काय विचारलंय तर बा ते दोघं एकमेकांना भेटेपर्यंत कुत्रा किती पळाला असेल? सोपं आहे. मला सांगा, 2 रेल्वेच्या ऐवजी 2 व्यक्ती दिल्यात, त्यांना भेटण्यासाठी लागणारा तो वेळ किती हो? भेटण्यासाठी लागणारा वेळ किती? हां, बोला बरं. तर तो वेळ आपण कसा काढायचा? सेम रेल्वेसारखाच कन्सेप्ट वापरायचा. वेळेतला फरक, पहिला जर 10 वाजता निघून गेले असतील वडील, तर त्याच्या 5 तासानं काय? त्याच्या 5 तासानं आई निघले. म्हणजे याचा अर्थ दोघांमधला फरक किती आहे? 5 तास. बरं, दोघांच्या वेगातला फरक 50 आणि 40, 10 इंटू पहिलं कोण चाललंय? 40 वालं, म्हणजे हे 40. तर हे आलं तुमचं काय आलं? 0 0 कटले, म्हणजे हे आलं 4. म्हणजे 4 पंचे काय? 20 तास. म्हणजे याचा अर्थ ते दोघं रवी आणि दिनेश 20 तास कंप्लीट झाल्यानंतर एकमेकांना भेटतील. आणि आता 20 तास कुत्र काय करत होतं? तर 20 तासापर्यंत तुमचं कुत्र कंटिन्यू मधामध्ये पळत होतं. मग त्या कुत्र्यानं 20 तासात किती अंतर पार केलं असेल ते अंतर विचारलंय. अंतर काय असते? वेग इंटू वेळ. आता आपल्याला वेळ माहीत झाला 20 तास, परंतु वेग कोणाचा? कोण पळते कोणाचा अंतर विचारले? कुत्र्याचं. तर कुत्र्याचा वेग तो किती आहे? 60. म्हणजे याचा अर्थ 6 दुनी 12. हे पण मोठ्यात, हे पण मोठ्यात, म्हणून हे अंतर काय आलं? मोठ्यात. 1200 किलोमीटर. काय? 1200 किलोमीटर ते कुत्रं तुमचं पळालेला असेल. ओके, आता ॲक्च्युअल बघितलं रिअल लाईफमध्ये तर हे थोडंसं शक्य वाटत नाही है ना 1200. कारण 1200 किलोमीटर म्हणलं की जवळपास समजा आपण नांदेडहून धरला तर दिल्लीपर्यंत 1300-1350 किलोमीटर काहीतरी अंतर आहे. तर आपलं काय येईल? 1200 किलोमीटर. म्हणजे कुत्रं दिल्लीला पळेल का तेवढ्या वेळ? नाही. म्हणून परंतु उत्तर काय आलं आपलं? 1200. ओके, आपण प्रॉब्लेमॅटिकली जर विचार केला तर आपला आन्सर आलं 1200 किलोमीटर. आलं लक्षात? हे आहे ॲप्लिकेशन टाईप क्वेश्चन. ओके, म्हणजे तुम्ही रेल्वे घेताय, त्या रेल्वेमध्ये असं तुम्हाला विचारू शकताय. सेम प्रश्न असतो. एक ट्रेन इकडं चालले आणि त्याच्या अगोदर दुसरी ट्रेन ऑलरेडी पुढे निघून गेलेली आहे. ही 40च्या स्पीडनं चालले, ही 60च्या स्पीडनं चालले, आणि या ट्रेनवर एक मुंगी बसली जिचा स्पीड 80चा आहे. ही मुंगी काय करते? या ट्रेनला जाते, टच करते, वापस या ट्रेनकडे, पुन्हा याच्याकडे, पुन्हा याच्याकडे, पुन्हा याच्याकडे, पुन्हा याच्याकडे. मग मला सांगा, ह्या कन्सेप्टमध्ये याच्यात काय फरक आहे का? नाही, सेम आहे. तेच तुम्ही लहानपणचा कन्सेप्ट विचारलं तर हे कुत्र्यावाला आणि हे तुमच्या मुंगीवाला सेम कन्सेप्ट आहे. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता याच्यात काय म्हणलंय बघा बरं. आता कोणत्या स्टेशनपासून किती अंतर काय काय विचारलंय? हां, बोला. आपल्याला काय म्हणलंय? ट्रेन एक्स 50 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते ए स्टेशनपासून सकाळी 11 वाजता. म्हणजे समजा ए स्टेशन आहे आणि ही एक्स काय करते? 50च्या स्पीडनं 11 वाजता. ओके, त्याच्यानंतर काय? समांतर रुळावर 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी वाय ट्रेन दुपारी 3 वाजता. ही 11 वाजता, ही 3 वाजता. दोघातला फरक किती हो? बोला बरं, दोघातला फरक किती आहे? तर ह्या 11 ते 3 टोटल फरक किती येतो? 4 तासाचा. ओके, मग विचारले काय? तर त्याच दिवशी त्याच दिशेने काय म्हणले?
ती दुसरी स्टेन हा, तर स्टेन ए पासून किती अंतरावर दोन्ही गाड्या एकत्र भेटतील. म्हणजे याचा अर्थ समजा ही वाय आहे, वाय कितीच्या स्पीडनं चालले हो, 90च्या स्पीडनं चालले. ओके, मग ही गाडी पुढे गेलेली आहे तुमची निघून, कोणती एक्स पुढे गेले, त्याच्या मागून काय चालले, वाय चालले. आपण काय करू, या वायला किती वेळ लागतो त्या गाडीला पकडायला ते काढू. मग तो भेटण्यासाठी लागणारा वेळ इक्वल टू वेळेतला फरक किती, 11 आणि दुसरं काय दिलंय 3, म्हणजे याचा अर्थ 4 तास. वेगातला फरक किती, एक चाललाय तुमची 90च्या आणि एक 50च्या, म्हणजे 40 इंटू जो हळू चालतो ना त्याचा वेग घ्यायचा. हां, मग आता 0 0 4 4 कटले, 5 तासानंतर ती गाडी त्यांना पकडेल. बरोबर आहे, 5 तासानंतर गाडी पकडेल. म्हणजे याचा अर्थ वाय 3 वाजल्यापासून कंप्लीट 5 तास जेव्हा पळेल ना, तर तेव्हा त्या गाडीला पकडलेला असेल. ओके, मग आपल्याला विचारले किती अंतरावर ए पासून, म्हणजे इथून किती अंतरावर ते एकमेकांना भेटतील किंवा पकडतील, त्या गाड्या दोन्ही सोबत असतील, ते अंतर इक्वल टू वेग इंटू वेळ. चला, वेग किती आहे आपण वायच्या बाबतीत घेतोय 90 इंटू वेळ किती आहे, आताच उत्तर आलंय आपलं 5, मग 9 5 काय 45. दोन्ही मोठ्यात म्हणल्या ना, अंतर पण काय मोठ्या, 450 किलोमीटर एवढ्या अंतरावरती ते तुम्ही दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता चला लास्ट क्वेश्चन आहे बघा. आता सेम त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. काय असेल पाहता, याच्यात 2 प्रकारचे बघल्या, अंतर दिलं असेल, अंतर दिलेलं नसेल. चोर पोलीसवाला पण येत आहे, आणि दुसरी गोष्ट आत्ता कुठलं कुत्र्यावाला जो प्रश्न आहे तोच तुम्हाला रेल्वे परीक्षेला मुंगीचा आलेला आहे. ठीक आहे, मग आता या लास्टवाल्या प्रश्नात काय म्हणले बघा, एक रेल्वे सकाळी 8 वाजता पी या ठिकाणाहून, समजा इथं पी, एक मिनिट इथं समजा पी आहे, इथं काय तुमचा पी आहे आणि इथं काय क्यू आहे. आता त्यानं काय म्हणले, एक रेल्वे सकाळी 8 वाजता पी या ठिकाणाहून क्यू या ठिकाणी जाण्यासाठी 120 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं जाते, पण किती वाजता, 8 वाजता. एक 8 वाजता चालले इकडं 120 किलोमीटर प्रति तास या वेगानं. ओके, हां. त्याच्यानंतर दुसरी जी गाडी आहे ती काय करते, दुपारी 12 वाजता आणि इकडं जाते त्याच ट्रॅकवरनं. ठीक आहे, 12 वाजता दुसरी रेल्वे पी पासून क्यूकडे 150च्या स्पीडनं चालली, म्हणजे याचा अर्थ ही फास्ट चालली. 100% त्या दुसऱ्या गाडीला काय करणार आहे, पकडणार आहे ती. मग आपल्याला विचारलंय, तर त्या दोन्ही किती वाजता एकत्र भेटतील, काय दोन्ही किती वाजता एकत्र भेटतील. बघा आता आपल्याला तो भेटण्यासाठी लागणारा वेळ जो असेल तो काढायचा आहे. ही 8 वाजता, ही 12 वाजता, वेळेतला फरक 4, दोन्ही गाड्यांच्या वेगातला फरक ही 120, ही 130 इंटू जी हळू चालले तिचा वेग घ्यायचा, तो किती आहे 120. 0 0 कटले, चला 4, म्हणजे 16 तासानंतर त्या एकमेकींना भेटणार आहेत. मग आता दुसरी गाडी म्हणजे हे पी पासून निघणारी दुसरी 12 वाजताची गाडी. मग आपल्याला विचारले किती वाजता, तर 12 वाजल्यापासून 16 तास पुढं. बरं, आता 12 हे कुठले म्हणले, दुपारचे 12 है ना, त्यांना आपल्याला म्हणले दुपारी 12. आता 16 तास पुढे जायचं आहे, पहिल्यांदा 12 तास पुढे चला. दुपारी 12 ते रात्री 12 किती तास झाले, 12 तास झाले. दुपारी 12 ते रात्री 12 12 तास झाले. मग आता बोला काय म्हणले, आणखी किती, 4 तास पुढे जायचे. मग इथं आलो आपण रात्री 12, तुमचा दुसरा दिवस उजाडला. ॲक्च्युअल जो पर्याय आहे तो पर्याय काय पाहिजे होता, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असे पर्याय पाहिजे होते. चला मग आता आणखी 4 तास पुढे चला. मग रात्री 12 वाजल्यापासून 4 तास जर पुढे गेलो तर काय वाजता, तो सकाळचे 4, सकाळी 4 वाजता, म्हणजे सकाळी म्हणजे AM, सकाळी 4 वाजता है ना. आलं लक्षात? यस. अशा पद्धतीनं तुमचं हे दोन्ही रेल्वे एकाच दिशेनं जात असतील तर त्याच्यातले कन्सेप्ट, याच्यामध्ये काही ॲडव्हान्स कन्सेप्ट आहेत ते आपण जनरल प्रश्नामध्ये घेणार आहोत. ओके, आलं लक्षात? यस. तर इथे आपला हा भाग, इथं भाग 4 आपण थांबवणार आहोत. उद्याच्या भागामध्ये काय बघणार आहोत, तर वेगाची सरासरी. काय, वेगाची सरासरी. ठीक आहे, उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत आपण वेगाची सरासरी. आलंय? यस मित्रांनो, आता आपल्याला ह्या चॅप्टरचे ना पूर्ण जे व्हिडिओ आहेत, हा चॅप्टर कंप्लीट आपण व्हिडिओच्या स्वरूपात अपलोड करून घेणार आहोत. आणि लागलीच आपल्याला पुढचा जो भाग सुरू करायचा आहे त्याचं नाव आहे गुणोत्तर प्रमाण
तर हा गुणोत्तर प्रमाण मात्र आपण लाईव्ह घेणार आहोत. मग तो जमलंच तर आपण उद्याच्याला गुणोत्तर प्रमाण लाईव्ह हा आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. इथून पुढे आपला क्लास मग लाईव्ह असेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचा राहिलेला जो रेल्वेचा भाग आहे याच्यामध्ये काय 2, 4, 5 जे काही व्हिडिओ बनतील आपले 1-1 तासाचे, ते पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत याच पद्धतीनं. परंतु इथून पुढे मात्र मग आपल्याला काय असेल, लाईव्ह क्लास असेल. ओके, डेली लाईव्ह क्लास असेल. मग 1 तास गुणोत्तर प्रमाण म्हणजे मॅथ्स असेल आणि 1 तासचं आपण रिझनिंगचं आपण टायमिंग लावतो. ओके, तर मित्रांनो, आपण बऱ्याच लोकांचं मला रिस्पॉन्स पण आला आहे. कमेंट्समध्ये पण तुम्ही वाचत असाल. कमेंट्समध्ये पण विद्यार्थी म्हणले सर खूप चांगलं होईल, सर्व विद्यार्थ्यांना मोफत मिळेल हे. आणि तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल पण मी आज बोलणार होतो, परंतु आज न बोलता आपण जेव्हा लाईव्ह घेऊत ना उद्याच्या सेशनला, त्यावेळेस मी तुम्हाला टेस्ट सिरीजबद्दल बोलणारच आहे. ओके, तर सर्व विद्यार्थ्यांना फायदा हो याचा, गोंधळून जाऊ नका. TCS IBPS काही वेगळं नाही. तुम्ही बघत आलात, तुम्ही काळकामपासून बघत आलात. काय चेंजेस केलेले आहेत त्यांनी, थोडे चेंजेस केलेले आहेत. आपण त्याच गोष्टींना क्लिअर करत पुढे जायचं, घाबरू नका. ओके, आलं लक्षात? तर गोंधळून जाऊ नका. मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळत आहे आता. कोणते? वनरक्षक, TCS IBPS पॅटर्न. अरे आतमध्ये बघाल तुम्ही जुनेच पेपर आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय, फक्त कव्हर चेंज केले. काय कव्हर चेंज केले? मागचा झालेला माडाचे तेवढे पेपर टाकलेत, बाकी कुठलाही पेपर त्याच्यामध्ये नाही. मग अगोदरचे झालेले आहेत. परंतु विद्यार्थी काय करतो, TCS काय आहे, IBPS काय आहे याच्यासाठी जाऊन मार्केटमध्ये जाऊन पुस्तक घेतो. त्या पुस्तकामध्ये तुम्हाला पहिलेचेच पेपर दिसत आहे. आणि इकडं जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड केले TCSचे, तर तुम्हाला ते वेगळेच दिसत आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिस म्हणून घ्या, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये तुमचं GK वगैरे हे कव्हर होईल, प्रॅक्टिस म्हणून घ्या. परंतु सराव करताना ह्यांना पण करायचं आहे आपल्याला. ओके, आलं लक्षात? चला, तर मग उद्याला समजा जर आज आपले वर्कबुक तयार झाले, हे रेडी झाले, तर उद्याला आपण गुणोत्तर प्रमाण लाईव्ह क्लास घेणार आहोत. आणि समजा जर उद्याला वर्कबुक याचं समजा रेडी नाही झालं, तर आपल्याला 1 दिवस लागेल. मग ते तुम्हाला वर्कबुक मिळतील. मागच्या चॅप्टरचे तर सर्व रेडी आहेत वर्कबुक. ओके, ते पण तुम्हाला देतो. आणि हेच चॅप्टर परत लाईव्हमध्ये पण आपण रिव्हिजन घेणार आहोत. कुठले? काळकाम, नळटाकी, त्याच्यानंतर तुमचं घड्याळ वगैरे, हे पूर्ण चॅप्टर आपण रिव्हिजन घेणार आहोत लाईव्ह बॅचमध्ये. म्हणजे सेम वापस पुन्हा आपण ते कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या लेक्चरला. तुम्ही पण ह्याला शेअर करा, इतर मित्रांनाही सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, हे थोडंसं ध्यानात राहू द्या, कारण तुमचा जसा फायदा झाला तसा इतरांचाही होऊ द्या. बरेच विद्यार्थी आहेत जे घरी बसून तयारी करताय. गावाकडे आता दुसरी गोष्ट, पावसाळा सुरू होते, त्यामुळे ते शहरामध्ये येऊ शकत नाहीत, कारण शेतीचे कामं असतात. तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचवा. ठीक आहे? ओके, धन्यवाद.